हायवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पोरात मागवलं, बोलवलं आणि ढकलायला लावलं. ढकलून गाडी साईडला लावायला लावली. तिथं काहीतरी डाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण जंगल पण आहे. मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं. मग वाट्यात येताना व्हिडिओ अमित हा व्यक्ती एका व्यक्तीला फोन लावला. म्हणला की असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायला लावा ह्या नंबरवर. मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला. मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं, मला मारहाण दाखवले. मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या अमितचे माफी माग. मग मी म्हणलं माफी मी कशाला मागू. तेवढं म्हटल्यानंतर त्याने ह्याला मस्ती आहे, ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले. तुमचा आवाज आला का? सतीश सुरवशेला तुम्ही अगोदर मारहाण केली होती. त्याचा नाही, राग सतीश मनात- नाही, अमित सुरवशेला हां. तुम्ही अगोदर मारहाण केली होती. तर त्याचा राग मनात धरून कुठंतरी तुम्हाला मारला होता. नाही, तो तर राग असणारच आहे आणि होताच तो पण. हां, हे आता पडळकर साहेबांनी आपली भेट पण घेतली. हो. की त्यांनी सांगितलं की हे सगळा प्रकार रोहित पवारांनी करायला सांगितलं असं. नाही, त्यांनी नाही सांगितले, मी सांगितलं त्यांना. त्यांनी मला सांगितलं नाही. काय